व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲडपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर ॲडपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मागच्या काही दिवसापासून आपली जी मागणी होती आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांचे फोटो घेऊन जी बातमी दिली होती की या अधिकाऱ्यांना अजूनही अटक का होत नाही, त्यांची चौकशी का होत नाही, तर काल चिंतामण वंजारी यांची अटक झालेली आहे आणि आता नुकतीच अर्ध्या तासा अगोदर वैशाली जामदार यांची अटक झालेली आहे. खरं तर हे दोन्ही मोठे अधिकारी आहेत. चिंतामण वंजारी हे नागपूर विभागीय बोर्डाचे शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि वैशाली जामदार या देखील शिक्षण उपसंचालक औरंगाबादचे आहेत. या दोघांनाही अटक झालेली आहेत आणि चिंतामण वंजारी यांची काल रात्री उशिरापर्यंत स्टेटमेंट चाललं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज औरंगाबादवरून वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आणि त्यांना नागपूरची SIT आता औरंगाबादवरून नागपूरला परत आणत आहेत आणि त्यांची आता अटक झाल्यानंतर पुढची प्रोसेस सुरू झालेली आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून काही अटक झालेल्या होत्या. काही अधिकाऱ्यांना जामीन मिळाला आहे, तुरुंगातून ते परत आलेले आहेत. काही अधिकाऱ्यांनी 5 अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन घेतलेला आहे, त्यांची अटक आणखी व्हायची आहे. काही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नाकारला, त्यांची सुद्धा अटक व्हायची आहे. या सगळ्यांच्या फोटो सहित ॲडपोस्ट मराठीनं मागच्या 3 ते 4 दिवसा अगोदर बातमी दिलेली होती आणि आम्ही मागणी केली होती की या अधिकाऱ्यांची अटक कधी होणार, कारण हे सगळे त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या घोटाळ्यामध्ये सहभागी असणारे लोक होते, अधिकारी होते. त्यामुळे यांची अटक केव्हा अशी मागणी आम्ही करत होतो आणि नागपूर पोलिसांनी या संदर्भामध्ये SIT घोषित केली आणि पोलिसांची SIT या माध्यमातून घोषित झाल्यानंतर सायबर पोलीस आणि SIT यांनी कुठेतरी ॲक्शन मोडवर येत या 2 सर्वात मोठ्या अटक या ठिकाणी झालेल्या. यानंतर देखील पुढचे 8 ते 10 दिवस अनेक अटक सत्र होण्याची शक्यता आहेत. अनेक अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची अटक होण्याची शक्यता आहेत. चिंतामण वंजारी यांची जी अटक झालेली आहे, चिंतामण वंजारी हे स्वतः या घोटाळ्या चौकशीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यात अंडरमध्ये या घोटाळ्याची चौकशी शिक्षण विभागामार्फत जी लावण्यात आली होती फरवरी महिन्यामध्ये, ती सुरू होती. ते शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष, नागपूर विभागीय शिक्षण बोर्डाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे उल्हास नरड यांचे अध्यक्ष यांची अटक झाल्यानंतर उल्हास नरड यांची अटक झाल्यानंतर त्या जागी अतिरिक्त प्रभार म्हणून चिंतामण वंजारी हे काम पाहत होते. त्यानंतर फरवरी महिन्यामध्ये ज्या पद्धतीने हा घोटाळा ओपन झाला आणि उघड झाला, त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी एक पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये चिंतामण वंजारी यांच्याच अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी उल्हास नरड यांना पत्र लिहून सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या ज्या बोगस शालार्थ ID देण्यात आल्या आहेत त्याची यादी पाठवा आणि त्या यादी पाठवल्यानंतर त्याची चौकशी होणार होती. त्यानुसार उल्हास नरड यांनी 3 मार्च रोजी एक पत्र लिहिलं नागपुरातील प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगण्यात आलं की 244 ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत, ज्यांना शालार्थ ID देण्यात आलेले आहेत, त्यांची चौकशी करायची आहे आणि असे पत्र हे उल्हास नरड यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलं होतं. ते हे पत्र आहेत. या पत्रामध्ये जवळपास 244 शिक्षकांचे नाव होते. यामध्ये 211 प्राथमिक शिक्षक, 2 मुख्याध्यापक, 18 कनिष्ठ लिपिक, 13 शिपाई असे 244 कर्मचाऱ्यांची ही यादी होती आणि ही सर्व यादी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि यांची चौकशी करण्यात येणार होती. आणि या चौकशीच्या आधारे आणि हे जे नावं यादी पाठवली होती उल्हास नरड यांनी, याच्या आधारेच नंतर शिक्षण आयुक्तांनी पुण्यातून पुन्हा एक आदेश दिला आणि ते पत्र त्यांनी पाठवलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जवळपास 2019 ते 2025 दरम्यान ज्या शिक्षकांना शालार्थ ID देण्यात आलेले आहेत त्या सर्व शालार्थ IDंची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीनंतर 22 रकान्यांमध्ये ही सर्व माहिती संकलित करायची होती आणि त्या संदर्भातलं पत्र देखील 17/4/2025 ला देण्यात आलं होतं. ते हे पत्र आहेत आणि 1056 शिक्षकांची ती यादी होती, जी यादी आणि 244 शिक्षकांची आणि 1056 लोकांची यादी आम्ही या ॲडपोस्ट मराठीवर देखील तुम्हाला दाखवली होती, त्याचा खुलासा केला होता. अशा पद्धतीचे सर्व प्रोसेस सुरू होती आणि दरम्यान कुठेतरी सायबर पोलिसांची एंट्री झाली आणि कशा पद्धतीनं बोगस शालार्थ ID घोटाळा झाला, अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांना ज्या पद्धतीनं ID देण्यात आली, त्या सर्व घोटाळा नंतर सायबर पोलिसांनी
उघड केला आणि त्या संदर्भामध्ये अनेक अटक होत गेल्या। खरं तर चिंतामण वंजारी हे 2018 ते 21 दरम्यान नागपुरातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी होते आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये सर्वात जास्त या शालार्थ आयडी देण्यात आल्या। पोलिसांच्या माहितीनुसार 240 बोगस शालार्थ आयडी यांच्या सहीने झालेले आहेत आणि त्यांच्या सहीने त्यानंतर त्यांचे पगार देखील वेतन पथकाकडे पाठवण्यात आले आहेत। आउटवर्डवर त्यांच्या सह्या आहेत, त्यांच्या सहीने त्यांच्या पगाराची जे सर्व प्रस्ताव आहेत ते वेतन पथकाकडे गेले होते। त्यांचे दर महिन्याला पगार देखील निघत होते। त्याच पद्धतीने त्या दरम्यान जे सोमेश्वर नैताम जे मृत अधिकारी होते शिक्षणाधिकारी आणि त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या ज्या मारण्यात आल्या त्या याच कालावधीमध्ये मारण्यात आल्या होत्या। त्यामुळे चिंतामण वंजारी यांची अटक या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते आणि त्यांच्या अटकेनंतर आता आणखी नवनवीन अटक आणि नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे। सोबतच वैशाली जामदार यांची देखील अटक झालेली आहे। वैशाली जामदार यांच्या कार्यकाळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शालार्थ आयडी वाटप करण्यात आल्या होत्या, नवीन जनरेट करण्यात आलेल्या होत्या आणि वैशाली जामदार यांच्या देखील अटकेची मागणी सुरू होती। त्यांना अनेक दिवसांपासून सदर पोलीस आणि सायबर पोलीस त्यांना चौकशीसाठी बोलत होते, परंतु ते स्वतः चौकशीला येत नव्हते। त्यामुळे पोलिसांवर देखील शंका उपस्थित केला जात होता की त्यांना चौकशीला बोलवल्या जातं परंतु ते चौकशीला येत नाहीत, तरी सुद्धा त्यांना अटक का केल्या जात नाहीत हा विषय आम्ही सुद्धा लावून धरला होता आणि मागच्या काही दिवसांपासून आम्ही स्वतः म्हणत होतो की यांची अटक कधी होणार। अखेर पोलिसांनी या संदर्भामध्ये तात्काळ पावलं उचलत आणि SITने वैशाली जामदार यांची औरंगाबादमधून अटक केली आहे आणि चिंतामण वंजारी यांची नागपुरातून अटक केल्यानंतर त्यांना 7 दिवसाचा 27 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळाला आहेत आणि वैशाली जामदार यांना औरंगाबादवरून आता नागपूरला आणण्यात येत आहेत आणि त्यांची नागपूर SIT आता पूर्णपणे चौकशी करत आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांना लिपिकांना अटक झालेली आहेत। यातील जे सुरुवातीला ज्या 3 ते 4 अटक झालेल्या होत्या त्या सगळ्यांना आता जामीन मिळालेला आहे। यामध्ये फक्त वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे यांना फक्त निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यांच्या सहीने सगळ्यांचे पगार निघालेले आहेत। बॅकडेटचा जो काही एरियस होता तो सुद्धा त्यांच्या सहीने निघालेले आहेत। त्यांची अजूनपर्यंत अटक करण्यात आली नाहीत। आता त्यांच्या अटकेची देखील मागणी होत आहे। त्यामुळे आता निलेश वाघमारेंची अटक कधी होणार हा मोठा प्रश्न आहे। निलेश वाघमारेंना अटक केल्यानंतर ही सगळी जी यंत्रणा आहे, जी सगळी मुख्य यंत्रणा आहे ती अटकेमध्ये राहणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरातील शिक्षण घोटाळा आहे हा उघड होणार आहे। त्याच पद्धतीने हा घोटाळा फक्त नागपुरात नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधून या संदर्भामधील तक्रारी येत आहेत। त्यामुळे केवळ नागपुरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि नागपुरात ज्या पद्धतीने कारवाई आता होत आहे त्या पद्धतीची कारवाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे अशी देखील आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचप्रमाणे या संदर्भामध्ये अनेक काही जर अपडेट तुमच्यापर्यंत येत असतील, तुमच्या भागामधील काही बातम्या आणि या प्रकरणासंदर्भातील काही तक्रारी असतील तर ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मेल ID दिलेला आहे त्या मेलवर तुम्ही तुमच्या तक्रारी पाठवू शकतात। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।